नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आज आपण अत्यंत पौष्टिक व पारंपरिक पद्धतीने केलेली एक वाळवणाची रेसिपी करणार आहोत. तर आज आपण ज्वारीचे पोळीपापड करणार आहोत. चला तर मग अजिबातही वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ज्वारीचे पापड करण्यासाठी इथे मी 1 किलो ज्वारी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. ही ज्वारी एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आपण घरामध्ये जी भाकरीसाठी ज्वारी वापरतो ती ज्वारी इथे वापरलेली आहे. कुठल्याही वेगळ्या प्रकारची ज्वारी इथे घेतलेली नाही. तर ही ज्वारी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये गरजेपुरते पाणी घालून घेऊया. पाणी घातल्यानंतर आपल्याला ही ज्वारी जवळपास 3 दिवसासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे व दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी यामधील पाणी बदलायचं आहे. ज्वारी चांगली भिजवल्यानंतर चौथ्या दिवशी या ज्वारीपासून आपल्याला पीठ काढायचं आहे. ज्वारीमधील पाणी पूर्णपणे निथळण्यासाठी एका पातेल्यावरती अशा प्रकारची पुरण वाटायची चाळण ठेवून त्यामध्ये ही ज्वारी ओतून घेऊया. जवळपास 10 ते 15 मिनटासाठी तरी आपल्याला ही ज्वारी अशीच या चाळणीवरती निथळ ठेवायची आहे. 10 ते 15 मिनटानंतर ज्वारीमधील पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर ज्वारी सुकवण्यासाठी इथे एक कॉटनचा टॉवेल अंथरलेला आहे. यावरती ही ज्वारी एकदम पातळ अशी अंथरून घेऊया. ही ज्वारी तुम्ही फॅनच्या हवेखाली किंवा अगदी तशीच सुकवत ठेवू शकता, परंतु उन्हामध्ये अजिबातही सुकवायची नाही. इथे मी बिना फॅनची ज्वारी जवळपास 4 ते 5 तासांसाठी सुकवून घेतलेली आहे. ही ज्वारी आपल्याला पूर्णपणे 100% न सुकवता 90% सुकवून घ्यायची आहे. ज्वारी थोडीशी कोरडी झाल्यानंतर मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. जेवढी शक्य होईल तेवढी बारीक वाटून घ्यायची आहे. या ज्वारीच्या पापडांची रेसिपी थोडीशी लेंदी जरी असली तरी हे पापड खूप छान तयार होतात, तसेच चवीलाही छान लागतात. व या तयार करून घेतलेल्या पिठापैकी थोडंसं पीठ मैदा चाळायची जी चाळण असते त्यामध्ये काढून घेऊया. हे पीठ चाळण्यासाठी मैदा चाळायची चाळण वापरायची आहे. तर अशा प्रकारे इथं मी सर्व पीठ चाळून घेतलेलं आहे. हे पीठ चाळून घेतल्यानंतर इथे थोडासा कोंडाही उरलेला आहे. या कोंड्यापासूनही तुम्ही पापड करू शकता किंवा पापड जरी नाही केले तरी हा कोंडा तुम्ही गुरांनाही देऊ शकता. तर ही सर्व प्रोसेस आपण चौथ्या दिवशी करत आहोत. तर चौथ्या दिवशी संध्याकाळी हे पीठ भिजवण्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये घालून घेऊया व यामध्ये थोडं थोडं पाणी घालून या पिठाच्या अजिबातही गुटळ्या होऊ द्यायच्या नाहीत. गुटळ्या पूर्णपणे मोडून घेतल्यानंतर यामध्ये भरपूर सारं पाणी ओतून एका रात्रीसाठी आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. एका रात्रीनंतर पीठ चांगलं भिजलेलं आहे. आता आपल्याला या पिठामधील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे एकदम बारीक अशी धार लावून घ्यायची आहे. जोपर्यंत पीठ यामध्ये पडत नाही तोपर्यंत यामधील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं आहे. तर इथे मी पीठ मोजण्यासाठी एका तांब्याचा उपयोग केलेला आहे. तर एक मोठा तांब्या गच्च भरून इथे पीठ पडलेला आहे, म्हणजेच हा चीक पडलेला आहे. पापडाचं मिश्रण शिजवण्यासाठी इथे मी गॅसवरती एक मोठा आकाराचा पातेलं ठेवलेला आहे. इथे आपला 1 तांब्या भरून चीक पडलेला आहे. तर त्याच तांब्याने इथे 3 तांब्या पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे. या पाण्याला एक मोठी उकळी आल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ व अगदी पाव चमचा पापडखार घालून घेऊया. आता गॅसची फ्लेम एकदम लो करून या चिकाची एकदम बारीक अशी आपल्याला धार लावायची आहे व एका रवीच्या साहाय्याने एकसारखं आपल्याला हे चीक चांगलं हटवून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबातही गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. हे मिश्रण चांगलं हटल्यानंतर यावरती झाकण ठेवून जवळपास अर्ध्या तासासाठी तरी आपल्याला हे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तसेच गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. प्रत्येक 10 मिनटानंतर तरी आपल्याला हे मिश्रण चांगलं खालीवर करून घ्यायचं आहे. या ज्वारीच्या पापडाचं मिश्रण थोडंसं जास्त प्रमाणामध्ये शिजलं तर काहीच अडचण येत नाही, परंतु कमी प्रमाणामध्ये जर शिजलं तर पापड तुटू शकतात. जवळपास इथे 30 मिनटं झालेली आहेत व इथे तुम्ही पाहू शकता या मिश्रणाला चांगली अशी चकाकीही आलेली आहे. थोडीशी या मिश्रणावरती अशा प्रकारे थोडीशी साय पकडलेली आहे, म्हणजेच इथे आपले हे पापडाचं मिश्रण चांगलं शिजलेले आहे असे समजावे. आता यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घालून घेऊया. यातील थोडंसं मिश्रण एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया व राहिलेलं मिश्रण झाकण ठेवून असंच पातेल्यामध्ये ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ते मिश्रण अजिबातही थंड होणार नाही. हे मिश्रण जसं जसं थंड होत जातं तसं तसं अजून घट्ट होत जातं. त्यामुळे गरम गरम असतानाच पापड घालून घ्यायचे आहेत. पापड घालण्यासाठी इथे उन्हामध्ये एक पॉलिथिनची शीट अंथरलेली आहे. त्यावरती खूप जास्त पातळही नाही व खूप जास्त जाडही नाही अशा प्रकारचे आपल्याला इथे पापड घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी एकदम छोट्या छोट्या आकाराचे पापड घालून घेत आहे. हे पापड सुकल्यानंतर अजून जास्त पातळ होतात, त्यामुळे हलकेसे जाडसरच असे आपल्याला इथे पापड ठेवायचे आहेत.
वाळवणाच्या पदार्थापैकी बरेचसे पदार्थ हे थोडेसे कडक असतात व वयस्कर लोकांना खाता येत नाही, तसेच लहान मुलांनाही खाता येत नाहीत. परंतु हे ज्वारीचे पापड एकदम छान म्हणजे जिभेवर ठेवताच विरघळणारे तयार होतात. त्यामुळे लहान मुलं व म्हाताऱ्या माणसांनासुद्धा खाण्यासाठी चांगले आहेत. 4 ते 5 तास पापड सुकल्यानंतर उलटवून घेऊया. अगदी दुपारी तुम्हाला पापड उलटवण्यासाठी वेळ नसेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही हे पापड उलटवू शकता. आपण हे पापड खूप जास्त जाडसर असे केलेले नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उलटले तरीही चालू शकतात. ते अजिबातही आंबत नाहीत. आपल्याला हे पापड जवळपास 2 दिवस तरी कडकडीत उन्हामध्ये चांगले सुकवून घ्यायचे आहेत. तर 2 दिवसानंतर इथे पापड चांगले सुकलेले आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता भरपूर असे इथे आपले पापड म्हणजे परात भरून पापड तयार झालेले आहेत. यातील थोडेसे पापड आपण तळून पाहूया. तर इथे कढईमधील तेल हलकंसं गरम करून घेतल्यानंतर पापड 1-2 वेळा उलटपालट करून घेऊया व पापड चांगला तळून घेऊया. इथे हा पापड छान फुललेला आहे. तर अशा प्रकारे इथे मी थोडेसे पापड तळून घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम खुसखुशीत असे आपले इथे पापड तयार झालेले आहेत. यातील एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे जिभेवर ठेवताच विरघळणारे ज्वारीचे पळी पापड नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.